हॅलो गाईज, नमस्कार. तर स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. लास्ट डिंकाच्या लाडूची व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितली असेल. नसेल बघितली तर आत्ताच जा आणि लगेच बघा. तर त्याच्यानंतरच आम्ही लगेच चिवडा म्हणजे भडंग केला होता आणि व्हिडिओ खूप मोठी होती म्हणून मी सेपरेट पोस्ट करते. आणि आता मस्त पावसाचा सीझन पण चालू झाला आहे, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि रेसिपी ट्राय करा. तर याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आपले कुरमुरे भाऊ, पांढरे पांढरे कुरमुरे भाऊ. यांच्याशिवाय तुमचं हे चिवडा म्हणजे भडंग इम्पॉसिबल आहे, काही इम्पॉसिबल. त्याच्यानंतर आपली लसूण शेव, लसूण शेव सोबत लसूण पण घ्यायचे आहेत. आणि नंतर खोबरे भाऊ, कढीपत्ता, याचा पत्ता, त्याचा पत्ता, मिरची ताई अशी तिखट पाहिजे ना, तिखट झणझणीत भडंग पाहिजे की नाही. मग नंतर आले आपले जिरे भाऊ, मोहरी ताई, नमक. दिस इज खूप इम्पॉर्टंट. म्हणजे हे जे पांढरे पांढरे आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत या चिवड्यामध्ये. आणि परत आपले पीनट्स आणि ही डाळ. तर गाईज, भडंग करायची सुरुवात झालेली आहे. आणि आता तेल घेतलंय, तूप नाही घेतलं. मोहरी टाकायची. तेल अजून नाही लागणार थोडस. माशी जिरे मोहरीचे फोडणे द्यायचे. एवढीच टाकते ग, सगळे टाकणारच बघते. ताड 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 फोडणी बसली पाहिजे. जिरे सगळे टाक. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता, याचा पत्ता, त्याचा पत्ता. शेंगदाणे भाजू दे. आधी शेंगदाणे टाकलं काय होतं ना, सांगू. शेंगदाणे भाऊ जाणार आहेत आता. कुरकुरीत होतं. जास्त फास्ट आता. अरे कढीपत्ता टाकायचा ना आधी फोडणीला. टाकायचा तर ते जे ओलसरे ओलसरे मागून टाकायचं. ते पाणी नसतं का ते. जास्त मिरची टाकायची. बघूनच मला भूक लागायला लागली. सांगायचं ग. कांदा टोमॅटो टाकायचं, लिंबू पिळून भेळ सारखं खायचं. कधी भेळ सारखं कधी भूक लागली. मालिक को थोड़ा सा गलती हो गई. बाहेर आलं तरी मिरची टाकली नाही, गेली आता मिरची. मिरची ओलसरली तर उडते. कानावरच आली माझ्या. तडका फोडणी डायरेक्ट कानावरच बसले. काही फोडणी जरा जास्त जोरात बसली म्हणून मी जरा पाठी आले. आता तुझ्या लांबून व्हिडिओ दाखवते. कसली होती मम्मीची फोडणी? जोरात उठलं ते मिरची. फक्त मिरच्या टाकायच्या काही. चटणी बिटणी लाल तिखटची काही गरज नाहीये. आणि नमकच टाकणार. टाकायचं जे मी सांगितले होते, जे पांढरे भाऊ मेन इम्पॉर्टंट आहेत ते सगळ्यात लास्टला टाकायचे. आता एक पांढरे भावानं टाकलेला आहे नमकला. अजून टाकलं. आणि नंतर एकदम शेवटी टाकणार आहेत कुरमुरे. कुरमुऱ्यांची टाकायची वेळ असे टाकणार. डायरेक्ट टाकणार. टाकते. जागा नाही बोलली तर. स्वाहा स्वाहा स्वाहा. मम्मी त्या पातेल्यात पुरतील केवढे? खाली मिक्स करायचं परत. एवढे मिक्स करायचं, खाली करायचं. बरं तो पटकन गरम गरम करायचं. मस्त असता कांदा टमाटा लिंबू टाकून. टमाटा मस्त असता कांदा टोमॅटो लिंबू टाकून आता संध्याकाळची भेळ खायची. बस घे इकडे. काहीच मी तुम्हाला आता जे दाखवणार आहे ना, ते एवढे यम्मी दिसतंय ना. मी तर म्हणजे ह्या चिवड्याची फॅन आहे, फॅन लहानपणापासून. झणझणीत भडंग तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मस्त पावसामध्ये मजा घ्या चहा सोबत. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. बाय.